रिप्लाय रिप्लाय हा अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला कल्याण डोंबिवलीतील प्रकरणाबद्दल आणि मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. पहिल्यांदा या ठिकाणी बघतो या काळामध्ये की मंत्री महोदय थेट त्या संबंधाने उत्तर देत आहे. धन्यवाद आपले की आपण समाजाची भावना या ठिकाणी लक्षात घेतली, उत्तर दिलं. त्यांना संपूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आणि आपण ती दिली पाहिजे, हीच विनंती या ठिकाणी आहे. चला मंत्री महोदय या. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर सभागृहातील माननीय सदस्य रणधीर भाऊ सावरकर, श्री कैलास पाटील, श्री अमोल खताळ, श्री साजिद खान पठाण, श्री दिलीप बनकर, श्री संजय कुटे, श्री संजय देरकर, श्री चंद्रदीप नरके, दिलीप मामा लांडे, श्री शेखर निकम, श्री शरददादा सोनवणे, श्री सुमित वानखेडेजी, श्री विठ्ठल लंगेजी, श्री हिरामन खोसकर, श्री प्रवीण स्वामी, श्री चरणसिंग ठाकूर, श्रीमती मंजुळाताई गावित, श्री डॉक्टर किरण लामटे, श्री देवराम भोंगळे, श्री सचिन पाटील, श्री करण देवतळे, श्री विलास भुमरे, श्री सत्यजित देशमुख, श्री बाबूराव कदम कोहळीकर, मान्य जयंतरावजी पाटील साहेब, श्री हरीश पिंपळे या सर्व सदस्यांनी या सत्ताधारी 293 पक्षाच्या प्रस्तावावर चर्चेमध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्याची आमच्या कृषी विभागाने आणि नोंद घेतलेली आहे. झाली चर्चा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा झाली चर्चा. नियम 293 आणि सत्ताधारी पक्षाच्या सभागृहात मांडण्यात आलेल्या सदस्यांचे सभागृहामध्ये जे चर्चा केली, जे मुद्दे मांडले आणि जे मुद्दे मांडले ते अत्यंत अभ्यासपूर्वक आणि अत्यंत तळमळीने अनेक मुद्दे आमच्या या सभागृह सदस्यांनी मांडले. या सर्वांची नोंद घेऊन निश्चित करा भविष्य काळामध्ये आमच्या कृषी विभागाच्या जे आम्ही शेतकऱ्यांचं जे धोरण निश्चित करतो यामध्ये या मुद्द्यांचा निश्चित प्रकारे आम्ही सहभाग करून घेऊ. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हीच बाब सर्व सामान्य सदस्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू होता. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि महायुतीचा निश्चित प्रकारे शेतकरी हा आमच्या सर्वांचा केंद्रबिंदू आहे. आज इथं आमचे सहकार मंत्री पण इथं हजर आहेत की आपल्या सर्वांना माहीत आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु या सर्वांनी एक घोषणा केली होती. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू. आज दिवंगत दादा जरी नसले तरी सुनेत्रा वहिनी असतील आणि आमचे फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी सर्व शेतकरी संघटनेचे जे नेते होते, राज्यातले नेते होते, या सर्वांची एकत्र एक बैठक या सह्याद्रीमध्ये लावली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या की आपण काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल, ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती. आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टीमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे. या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आजच्या माध्यमातून सांगतो. आमच्या पाठीमागं मला वाटतं कोणतरी सदस्य म्हणले की ह्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मागचा मला वाटतं आमचे कैलास पाटील साहेब बोलले की 2000 त्यांनी 9चं सांगितलं. 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. आणि 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना
आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. जर आजचा या तीनही कर्जमाफीचा जर विचार केला तर त्या निकषाचा जर विचार केला तर ह्या वर्षी दिलेली कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल. आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. खरं तर मी निश्चित प्रकारे आमचे आपले सत्ताधारी सदस्य असतील, विरोधी सदस्य असतील, या बाबतीमध्ये ही वेळ ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. ही कुठेतरी शेतकऱ्याला मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. आज शेतकरी अतिवृष्टी निस्ती झाली नाही, शेतीचं तर नुकसान झालंच, पिकाचं तर नुकसान झालं, अक्षरशः शेती खरडून वाहून गेली. आपल्याला माहित आहे घरात त्या शेतामध्ये असणारे इलेक्ट्रिक पंप असतील, विहीर असतील, अक्षरशः बुजून गेले, खरड हे गेलं. त्यामुळे असे अडचणी आलेले शेतकऱ्या सुद्धा गेल्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक खूप मोठा निर्णय त्यांना मदत करण्याचा घेतला. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना साधारण आपण 20,000 कोटी रुपयापर्यंत मदत केली आहे. अजूनही काही लोकांच्या अजून काय बाकी येणं एक आहे, त्याही बाबतीमध्ये हे सरकार हे निश्चित प्रकारे माझ्या त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतंय. शेवटी आम्ही सुद्धा शेतकरी, आज जरी शेतकरी आम्ही सुद्धा हे मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी हे कोण आहेत, हे पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. ही कुठेतरी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, कुठल्या गोष्टीचा कुठलं धोरण घेतल्यानंतर कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी एक त्याच्या शेतीला हातभार लागेल, यासाठी आमच्या सरकारचा हा प्रयत्न चालू आहे. निश्चित प्रकारे या कामी माझ्या सर्व सदस्यांना विनंती करायची की या बाबतीमध्ये आपण सर्वांनीच यामध्ये एकत्र येऊन अजूनही तुमच्या काय सूचना असतील तुमच्या सूचनेचा पण आम्ही समावेश निश्चित प्रकारे करू. पण ही कर्जमाफी या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आपण कुठेतरी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे मदत करू. आणि खरंच आजच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज आपल्या सर्वांना आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. कारण का या कर्जमाफीच्या निर्णयामध्ये दादांचा खूप मोठा वाटा, त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे ही दादांची खूप मोठी इच्छा होती. आणि आपण ती इच्छा आपण हे राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे पूर्ण करतायत. त्यामुळे निश्चित प्रकारे आपण एवढंच म्हणेल की निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहित आहे की ह्या वर्षी एल निनोचा प्रभाव आहे. पांडुरंगाच्या कृपेने कालपासून पाऊस सुरू झालेला आहे. खरं तर आपण सगळा शेतकरी पावसाची वाट बघतोय आणि एल निनोचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकट आहे. या एल निनोचं संकटाचा सामना करण्यासाठी या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चौहान साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी कृषी विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत. या बाबतीमध्ये कृषी विभागाचं काय नियोजन असणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये या संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे, काय सहकार्य केलं पाहिजे, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग हा मदत करण्याचं, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा, या एल निनोच्या संकटाला सामना करण्यासाठी आम्ही करतोय. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कृषी विभागाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, त्याला आपण ICAR म्हणतो, त्याचप्रमाणे क्रीडा संस्था आणि भारतीय हवामान विभाग पुणे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय आपण कार्यशाळा आयोजित केल्या. त्यामध्ये आपण निश्चित प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्रशिक्षण केलं. आपल्याला माहिती आहे की एल निनोच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत उतार्याचा जी आपली जमीन आहे त्या उताराच्या जमिनीला आपल्याला आडव्या दिशेने पेरणीचं महत्त्व हे आपण शेतकऱ्यांना सांगून BBF द्वारे पेरणी करण्याच्या सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत. तसेच BBF खरेदी करण्याकरता राज्य सरकार हे अनुदान पण निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय हे राज्य सरकार देणार आहे. हवामानास अनुकूल हवामानास अनुकूल असणारी आणि थोड्याच दिवसामध्ये येणारी व कमी पाण्यात तंग धरणारे वाहनाची बियाणे ही सुद्धा आपण शेतकऱ्यांना हे कृषी विभाग आमचा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे. या वाहनाचा वापर करण्याकरता प्रचार आणि प्रसार करण्यात सुद्धा निश्चित प्रकारे येत आहे. एल निनोच्या व्यवस्थापनातील शेततळी आपल्याला माहिती आहे की अशी ह्या काळामध्ये
जर आपण थोड्या दिवसामध्ये शेततळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण त्यांना जर प्रोत्साहित केलं, शेततळ्याच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्याला आपण अनुदान देण्याचा हे केलं तर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये शेततळी असतील, शेततळ्याचं आस्तरीकरण असेल, सूक्ष्म सिंचनाचा वापर असेल, मल्चिंग पेपरचा वापर असेल, ह्या करण्यावर आपण निश्चित प्रकारे भर देण्याचा प्रयत्न आपला कृषी विभाग करतोय. आणि मागील 2 वर्षामध्ये जवळपास आपण सगळ्यांनी 2000 शेततळी ही बंधनं खोडण्यात आली आहेत. एल निनोच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शासनाने खरीप हंगामासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा निश्चित प्रकारे आपले दोन्ही केंद्राचे आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे घेत आहेत. आणि बरं झालं की 2 दिवसापासून जाधव साहेब पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आपण पांडुरंगाकडे अजून आता साकडं घालूया की या राज्यामध्ये सगळीकडेच नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा मान्सून निश्चित प्रकारे पडावा आणि माझा हा बळीराजा निश्चित प्रकारे सुखी व्हावा. पण आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो की अजूनही शेतकऱ्यांनी जमिनीतली ओल बघून पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये. साधारणतः एक 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येईल अशी आपण निश्चित प्रकारे अपेक्षा ही व्यक्त करूया. आपल्या सगळ्यांना माहित आहे या राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असलेल्यांनी आपल्याला 29 एप्रिल 2025 यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी समृद्धी योजना ही योजना दर आपले आणलेली आहे. आणि या योजनेसाठी प्रत्येक वर्षी आपण 5000 कोटी रुपये हा खर्च या योजनेसाठी करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी शासनाने आपल्याला 2000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत आणि राहिलेले 3000 कोटी सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात लवकर आपण कसे आपल्याला उपलब्ध होतील हा प्रयत्न आपल्या सर्वांचा कृषी विभागाचा चाललेला आहे. की कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की भांडवली गुंतवणूकदारे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही एक कृषी समृद्धी महत्वाकांक्षी योजना, एक ऐतिहासिक योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की हवामान आता बदलतंय, बदलत्या हवामानामुळे पाऊस ज्यादा पडतोय, पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, वारा जास्त वाहतोय, त्यामुळे खूप मोठ्या पिकाचं नुकसान होतोय. आणि आपल्याला या बदलत्या ह्याच्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला बाकीच्या बदलत्या एल निनोची स्थिती विचारात घेऊन किंवा शेतकऱ्यांना बीबीएफ खरेदी असू द्या किंवा इतर निधी मनुष्यबळाची कमतरता असू द्या, विरघळणारी खते व कीटकनाशकाच्या फवारण्यासाठी ड्रोन, आपल्याला माहिती आहे की ड्रोन सध्या खूप महत्वाचा आपल्या ह्याच्यामध्ये ड्रोनचा उपयोग आहे. त्यामुळे ड्रोनच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या सर्व घटकांचा आपण कृषी समृद्धीमध्ये त्याचा आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण सर्वांनी केलेला आहे. कमी पाऊस व पावसाची अनिश्चित लक्षात घेता पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त शेततळी ही माझ्या शेतकऱ्यांनी करावीत. त्यासाठीही आपण निश्चित प्रकारे या कृषी समृद्धीच्या मध्ये आपण शेतकऱ्यांना अनुदान देतोय. त्यामुळे शेततळी बरोबर मल्चिंग पेपर असेल आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांना गाव पातळीवरती एकाच छताखाली विविध सुविधा व मार्गदर्शन मिळण्याकरता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुविधा, शेतकरी सुविधा केंद्र हे प्रत्येक ग्रामपंचायत आपण स्थापन निश्चित प्रकारे करतोय यातनं. आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपलं शेत आपलं खत हे अभियान निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न करतोय. विरघळणारी खते असतील, जैविक खते असतील, हिरवळी खताचा पुरवठा सुद्धा कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण त्याचा समावेश निश्चित प्रकारे केलेला आहे. काही सदस्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सावकार योजनेबद्दल अनेक प्रश्न विचारले. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 लाख रुपये आपण जर आपला एखादा शेतकरी त्यामध्ये गेला तर आपण 2 लाख रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर आपण साधारणतः 1 लाख रुपये इतकं सानुग्रहण अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देतो. आपण जर मागचा हिशोब केला 2023-24 मध्ये आपण 140 कोटी रुपये दिले, 2024-25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह अनुदान